उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कालवा समितीची बैठक पार पडली। रोहित पवार यांच्या कालवा समितीच्या बैठकीला ते उपस्थित होते। अगदीच रोहित पवार पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये यावेळेस पोहोचले होते। मंत्री दिलीप वळसे पाटील हे देखील या बैठकीला उपस्थित असल्याची माहिती कळते आहे। तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये कालवा समितीची बैठक होते आणि याच बैठकीमध्ये रोहित पवार यांची उपस्थिती पाहायला मिळते। त्यामुळे आता रोहित पवार पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये पोहोचले असतात। त्यावेळेस बैठकीला उपस्थित असल्याने राजकीय वर्तुळात खरं तर चर्चेना उधाण आल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर वर्षा मागच्या काही दिवसांमध्ये खूप मोठ्या घडामोडी राष्ट्रवादीमध्ये घडल्यात। राष्ट्रवादीमध्ये उभी फूट झाली। अजित पवार यांच्या नेतृत्वात एक मोठा गट सत्तेमध्ये महायुतीत सामील झाला। अजित पवार गटात सध्या दिलीप वळसे पाटील आहेत आणि रोहित पवार हे स्वतः शरद पवार गटात। मात्र बऱ्याच प्रदीर्घ अशा कालावधीच्या प्रतीक्षेनंतर रोहित पवार आणि अजित पवार हे कालवा समितीच्या बैठकीच्या माध्यमातून एकत्र आल्याचं पुण्यात पाहायला मिळालं। या दरम्यान दिलीप वळसे पाटील हे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते। अगदीच कारण आपण पाहायला गेलं तर काल अमोल मिटकरी आणि सूरज चव्हाण यांनी देखील सूचक असं ट्विट केलं होतं। त्यामुळे आता त्यानंतर रोहित पवार यांची कालवा समितीच्या बैठकीला हजेरी असणं आणि त्यांचं ट्विट असणं यानंतर आता अनेक चर्चांना उधाण आले। खरं तर मिटकरीने अनेक वक्तव्य केली होती। त्यांच्या ट्विटमध्ये एक मोठा पक्षप्रवेश होणार आहे मार्चमध्ये, तुतारीसह आम्ही तयार आहोत असं मिटकरीने त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं होतं। त्यामुळे आता रोहित पवार अजित पवार गटात जाणार का या चर्चांना मात्र कुठेतरी उधाण आल्याचं पाहायला मिळतंय। करण याबाबतचे ताजे अपडेट देण्यासाठी माझा सहकारी चंद्रशेखर भांगे माझ्यासोबत जोडलेला आहे। चंद्रशेखर, कालवा समितीची पुण्यात बैठक होती आणि या बैठकीला अजित पवार, दिलीप वळसे पाटील यांच्या समवेत शरद पवार गटाचे रोहित पवार हे देखील उपस्थित होते। काय सांगाल याबद्दल सविस्तर? कारण खरं तर सकाळपासून ही सगळी बैठक जी आहे ती पुण्यातील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी होत आहे आणि या बैठकीसाठी पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यातील काही जे लोक उपस्थित आहेत त्यामध्ये आपण पाहिलं की नगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी जे आहेत रोहित पवार यांच्यासह राम शिंदे आणि इतर जे आमदार आहेत त्यांची या बैठकीला उपस्थिती आहे। खरं तर आपण कालवा समितीच्या बैठकीमधून पाण्याचं जे नियोजन आहे ते नियोजन अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली केलं जातं आणि त्याच्या ज्या सूचना आहेत त्या सूचना मांडण्यासाठी हे सगळे लोकप्रतिनिधी सध्या दाखल झालेले आहेत। खरं तर पुणे जिल्ह्यातील जो पाणीसाठा आहे तो अत्यंत कमी पाणीसाठा आहे। त्याचबरोबर नगर आणि सोलापूर जिल्ह्याचं जे पाण्याचं नियोजन आहे ते पाण्याचं नियोजन कसं करावं यासाठी ज्या हरकती आहेत, ज्या सूचना आहेत त्या मांडण्यासाठी आज सकाळपासून ही सगळी बैठक आहेत। परंतु यामध्ये रोहित पवार हे सुद्धा या सगळ्या बैठकीमध्ये अजित पवार यांना काही सूचना करतात का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण नक्कीच चंद्रशेखर, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।